इराण अमेरिकेची इस्लामाबादेत आज चर्चा. रात्री उशिरा इराणच्या शिष्टमंडळाचं इस्लामाबादमध्ये स्वागत. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स चर्चेत सहभागी होणार. इस्लामाबादमधील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व. कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सुरू करावा लागणार, ट्रम्प यांचा इशारा. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप. माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं. म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतल्या पीडित मुलींना धार्मिक कट्टरतावादी विचारांकडे खेचल्याची धक्कादायक माहिती. धर्मांतर लैंगिक शोषणाची इनसाइड स्टोरी हाती. 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी. राजस्थान रॉयल्सचा लॉयर चॅलेंजर्स बंगळुरूवरती विजय. वैभव सूर्यवंशीची पुन्हा 26 चेंडूमध्ये 78 धावांची स्फोटक खेळी. आरसीबीला 90, राजस्थानचा सलग 4था विजय. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात. आखाती देशातील युद्धविरामाच्या घोषणेनंतरचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि याच संबंधीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्सने. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता आजपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पुढील चर्चा होणार आहे. इस्लामाबादच्या जिन्हा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झालेत. आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत. मला वाटतं ही चर्चा सकारात्मक ठरेल अशी प्रतिक्रिया जेडी व्हान्स यांनी दिली आहे. जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही व्हान्स यांनी सांगितलेलं आहे. तर आजपासून चर्चा सुरू होते आणि चर्चेमध्ये कोण कोण सहभागी होणारे आपण जाणून घेऊयात. अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ, त्यानंतर ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेअर्ड कुशनेर, त्याचबरोबर इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची, संसदेचे अध्यक्ष बाघेर खलिबाफ हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेनादल प्रमुख असीम मुनीर हे दोघं देखील या चर्चेमध्ये उपस्थित असतील. आणि पाकिस्ताननं आज होणाऱ्या शांतता बैठकीचा अधिकृत लोगो जारी केलाय. या लोगोमध्ये इस्लामाबाद टॉक्स असा ठळक उल्लेख असून शांततेचं प्रतीक कबूतर आणि इस्लामाबादमधील फैसल मशिदीच्या चित्राचा देखील समावेश आहे. या माध्यमामधून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली प्रतिमा ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या बैठकीमध्ये प्रत्यक्षात शांततेच्या दिशेनं ठोस पावलं उचललेली जातात का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष जातंय. आज पाकिस्तानात होणाऱ्या शांतता चर्चेसाठी इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झालंय. इराणी संसदेचे अध्यक्ष बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी स्वागत केलंय. तर आजपासून सुरू होणारी चर्चा यशस्वी झाली तर काय होईल आणि चर्चा निष्फळ ठरली तर काय होईल, आपण जाणून घेऊयात. युद्धविराम कायम राहील, शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे. जर चर्चा यशस्वी झाली तर पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण शांतता राहील, संशयाचं वातावरण हे कायम राहील, तेलाची किंमत स्थिर राहील आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला भाव हा काहीसा वधारेल. त्यामुळे ही चर्चा यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जर ही चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा युद्धाला तोंड फुटेल. त्याबरोबरच युद्धाचा आवाका वाढण्याची भीती आहे. तेलाच्या किमती आणि अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान होईल. पाकिस्तानची कमालीची फजिती होईल. त्यामुळे आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
चर्चेवरून इराणी लष्कर आणि त्यांचे राजकीय नेते यांच्यातला वाद हा चव्हाट्यावरती आलाय. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचा अमेरिकेशी चर्चेला विरोध आहे. लेबनॉनवरील हल्ले हे सुरू असल्यामुळे बातचीत शक्य नाही असं इराणी लष्करानं म्हटलंय. लष्करी कारवाईवरती आम्ही ठाम आहोत. आमचं प्रत्युत्तर अतिशय विनाशकारी असेल असं IRGCनं म्हटलेलं आहे. ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी पराभव मान्य करावा असं त्यांनी म्हटलंय. आणि दरम्यान IRGC प्रमुख अहमद वाहिदी यांचा गालिबाफ आणि अराक्ची यांना विरोध आहे. वाहिदी यांना बाघेर झोलकाद्र यांना चर्चेमध्ये सामील करून घ्यायचंय. बाघेर झोलकाद्र हे सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे सचिव आहेत. इतर सदस्य झोलकाद्र यांच्या विरोधामध्ये आहेत. त्याबरोबरच वाहिदी यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमावरती कोणतीही चर्चा नकोय. दरम्यान इराणबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. इराणकडे फारसे पर्याय उरलेले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गाचा वापर करून जगावरती अल्पकालीन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं ट्रम्प म्हणाले. त्याबरोबरच केवळ या चर्चेसाठी इराणचं अस्तित्व टिकून असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलंय. He's got a big thing. We'll find out what's going on. They're militarily defeated, and now we're going to open up the Gulf with or without them. But that'll be open. We're going to be, or the Strait as they call it. And I think it's going to go pretty quickly. And if it doesn't, we'll be able to finish it off one way or the other. It's going well. The Navy's gone. The Air Force is gone. All anti-aircraft is gone. The leaders are gone. The whole place is gone. So we'll see how it turns out. So it's JD, it's Steve, and Jared. They have a good team, and they meet tomorrow. We'll see how it all works. आणि दरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणाऱ्या आजच्या शांती चर्चेआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वाद मिटवण्यासाठी अमेरिका इराण तयार आहे. आम्ही इस्लामाबादमध्ये आज दोन्ही देशांमध्ये तोडगा निघेल असं शरीफ म्हणाले. युद्धबंदीसाठी दोन्ही देश तयार झालेले आहेत आणि यासाठी दोन्ही देशांचे आभार मानतो असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि अमेरिका इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवरती इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. साधारण 10,000 सुरक्षा कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयं आज बंद राहणार आहेत. तर रेड झोन सारखे सरकारी परिस्थिती ही पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे. या आखाती युद्धाचे 5 सुपर सेंटर आहेत. हे सुपर सेंटर अमेरिका, इराण, इस्रायल, लेबनॉन आणि पाकिस्तानमध्ये आहेत. ही केंद्र कुठली आहेत आणि कशी आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर युद्धाचे एकूण 5 सुपर सेंटर आहेत. सुपर सेंटर 1 वॉशिंग्टन DC. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिथे बसून पुढची रणनीती ठरवणार आहेत. त्याबरोबरच पुढचं सेंटर आहे सुपर सेंटर 2 तेहरान. होर्मुझ युरेनियमसाठी इराण आडमुठं धोरण घेण्याच्या विचारामध्ये आहे. त्यानंतर सुपर सेंटर 3 आहे तेल अवीव. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यास तयार नाहीयेत. आणि सुपर सेंटर 4 आहे बैरूत. इथे हिजबुल्लाहचा प्रभाव आहे आणि त्यांच्यावरील इस्रायलचे हल्ले हा चर्चेचा भाग आहे. आणि शेवटचं सुपर सेंटर 5 इस्लामाबाद चर्चेचं मुख्य ठिकाण आहे. आखातामध्ये शांतता की युद्ध भडका हे इथे आज ठरणार आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर 2 दिवसीय संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावरती जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. अमेरिका, इस्रायल, इराण दरम्यान झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा होत असून होर्मुझ सामुद्रधुनी आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि एकीकडे इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे पोप लिओ आज शांततेसाठी प्रार्थना करणार आहेत. पाकिस्तानमधील शांती वार्तेआधी पोप लिओ यांनी जगभरातील चर्चना शांततेसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलंय. व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स
बॅसिलिकामध्ये आयोजित प्रार्थना सभेचं अध्यक्षस्थान हे पोप लिओ भूषवणार आहेत. 8 एप्रिलला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पोप लिओ 14 यांनी सर्व भाविकांना शांततेसाठीच्या प्रार्थना सभेमध्ये सामील होण्याचं आवाहन केलेलं होतं. ही प्रार्थना सभा भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता होणार आहे. आणि आखाती देशामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेनं काही देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. आता ही मुदत आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे. अमेरिका उद्या ही मुदतवाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा बाजारावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर आजच्या या सगळ्याच महत्त्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास राज्यातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. बातमी आहे बारामतीमधून. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवार सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडणुकीसाठी धावाधाव करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता प्रचारासाठी देखील हात पुढे केलाय. नाती खूप महत्त्वाची असतात, प्रचाराला बोलावल्यास जाणार असे संकेत हे स्वतः सुप्रिया सुळेंनी दिलेत. त्याबरोबरच निवडणूक बिनविरोध का नाही होऊ शकली हे त्यांच्या पक्षालाच विचारा, अशी भूमिका देखील सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार या मैदानामध्ये उतरल्या. त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद भाऊजाईचा प्रचार करणार का हे पाहावं लागणार आहे. तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे. हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो झळकला. मात्र काही वेळामध्येच हा फोटो काढण्यात आलाय. परवानगीशिवाय शरद पवारांचा फोटो वापरणं गैर असून माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे. पक्ष आणि चिन्हावरून सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार गट यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे आणि अशामध्येच हा फोटो राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेला होता. दरम्यान अगदी 2 तासांमध्येच हे बॅनर बदलण्यात आले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. मात्र महायुतीने आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर वापरणं, त्यांच्या परवानगीशिवाय वापरणं, त्यांच्या पक्षाची किंवा पवार साहेबांची कुठलीही परमिशन न घेता हा फोटो वापरला, हे अत्यंत गैर आहे. निवडणुकीमध्ये फोटो अशा बिगर परवानगीने वापरणं हे अजिबात योग्य नाही. त्या पक्षाने, महायुतीने पवार साहेबांचा फोटो लावणं हे त्यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. त्यांनी जाहीरपणे त्याची माफी मागावी आणि साहेबांचा फोटोचा वापर करू नये. आणि पुढची बातमी पाहूयात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पवारांवरती विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव हे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम करणार असल्याचं पडळकरांनी सांगितलंय. मध्ये पार्टीच्या वतीनं मला सूचना आल्या, मला जर तिथं जायची गरज असेल तर मी नक्की जाईन. बारामतीमध्ये मी निवडणूक पण लढलो होतो 2019ची, त्यामुळं गावगाड्यामध्ये सर्व लोकांशी माझा परिचय चांगला आहे, माझं जाणं येणं आहे. त्यामुळं काही अडचण नाही. मी बारामतीला प्रचाराच्या निमित्तानं पार्टीने सूचना दिली तर मी जाईन. आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडे देखील रिंगणात आहेत. पार्थ पवारांच्या फोननंतर करुणा मुंडे अर्ज मागे घेणार होत्या. मात्र 6 तारखेला धनंजय मुंडेंनी फोन करून आव्हान दिलं, त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय. फोन
करू शकता धनिया मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही. तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये. इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते. पण धनिया मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय. तर दरम्यान काँग्रेसनं निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामती दौऱ्यावरती आहेत. यावेळी सपकाळांनी आकाश मोरे यांची भेट घेतली. आकाश मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारीही मागे घेतली. त्यामुळे बारामतीतील स्थानिक नेत्यांनी सपकाळांची भेट घेत आभार मानले. यामध्ये उमेश पाटील, सुनेत्रा पवारांची स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांचा देखील समावेश आहे. काँग्रेस तगून नव्हे तर या ठिकाणी अत्यंत कर्मठ भूमिकेतून तिथे उभी आहे. त्याचा एक म्हण आहे की जोर का झटका धीरे से लगे, मात्र ये धीरे का झटका जो है ये उलटा हा फार हा जोरात लागलेला आहे की मोठी लढाई लढायसाठी 2 पावलं मागे जावं लागतं. आणि मोठी लढाई या 2029ला बारामतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवर या ठिकाणी करायचं आहे. आणि यानंतर पुढची एक वेगळी बातमी सिंधुदुर्गमधून. कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेचा 74वा वाढदिवस हा साजरा करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील वाढदिवसाला खास उपस्थिती लावली. गडकरींनी राणेंना केक भरवत शुभेच्छा दिल्या, तर खासदार श्रीकांत शिंदेंनी राणेंच्या गणेश बंगल्यावरती भेट देत राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाजूला उभ्या आहेत, त्यांच्या बाजूला जशा उभ्या आहेत तशा त्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रवासामध्ये आणि संगीताच्या वातावरणामध्ये तुमच्या टाळ्यांच्या जल्लोषामध्ये धगधगता अंगार, राणेसाहेब म्हणजे बुलंद नेतृत्व, एक आक्रमक तोफ आणि आपल्या अथक लढ्याची विजयी पताका संपूर्ण भारतभर फडकवणारे माननीय नारायणराव राणेसाहेब यांचा सपत्नीक सन्मान या ठिकाणी करताहेत माननीय महाराष्ट्र राज्याचं एक द्रष्ट नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब. नितेश राणेंनी विचारलं की 75वी जवळ येते, बाबा कोणाकोणाला बोलू सांगा, मी असा कार्यक्रम करतो. मला तुला वाटेल त्यांना बोलव, मला काय म्हणायचं नाही. मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांचं नाव तर त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्कार सन्मान हा कार्यक्रम होणार. त्या मी म्हणालो त्याला एक नाव मात्र माझ्या वतीने घे, नितीन गडकरी. त्यांनी सांगितलं का मला वेळ नाही, अमुक ठिकाणी होता, त्याला माझा फोन लावून दे मला, मी त्याच्याशी बोलतो. आणि मला माहिती होतं माझा आवाज ऐकल्यावर नितीन गडकरी नाही म्हणणार नाही. कोकणातला माणूस कसा असतो तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि पुढची बातमी पाहूयात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली आहे. विधानसभा, लोकसभा, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवरती काम केल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच राज्यसभेत गेले. बिहारमध्ये त्यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण याकडे आता देशाचं लक्ष लागलंय. नितीश कुमार 1985 मध्ये पहिल्यांदा बिहार विधानसभेवरती निवडून आले आणि त्यानंतर ते अनेक वेळा लोकसभेवरती देखील निवडून गेले. त्याबरोबरच रेल्वे मंत्री, कृषी मंत्री आणि इतर महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलंय. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा शपथ घेतली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.